मुंबईतील मराठी भाषा वादावरती बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांचं स्पष्ट आणि संतुलित विधान, पण मारहाण चुकीची. नमस्कार आणि स्वागत आहे आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत मराठी भाषेच्या सक्तीवरून भडकलेल्या वादाने राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. परप्रांतीयांना मराठी बोलण्यास सक्ती करून होणाऱ्या मारहाणीच्या घटनांनी संतापसुद्धा होत होता. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता सुनील शेट्टी यांनी एक खास मुलाखतीत आपलं मत मांडलं आहे. त्यांच्या या विधानाने सोशल मीडियावरती जोरदार प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. मुंबईत मराठी भाषेच्या सक्तीवरून मराठी माणूस विरुद्ध परप्रांतीय असा वाद तापलेला आहे. काही घटनांमध्ये उत्तर भारतीय लोकांनी मराठी बोलण्यास नकार दिल्याने त्यांना मारहाणसुद्धा करण्याच्या काही व्हिडिओ व्हायरल झाल्या, तर काहींनी मराठी बोलणार नाही, उलट महाराष्ट्रात येऊन उलटं बोलत होते. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये मतभेद वाढले. या पार्श्वभूमीवर सुनील शेट्टी हे स्वतः कर्नाटकमधील आहेत, पण मुंबईत दशकभरापूर्वी येऊन यश मिळवलं. त्यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलले. 28 नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेल्या या विधानात त्यांनी म्हटलं, मराठी भाषेच्या आदरावर भर देताना हिंसाचाराला ठाम नकार दिला आहे. अभिनेत्याने स्पष्ट शब्दात सांगितलं की मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि कर्मभूमी असल्याने इथे राहणाऱ्या प्रत्येकानं मराठी शिकणं आणि बोलणं आवश्यक आहे, पण सक्ती आणि हिंसाचाराने काही साध्य होणार नाही. त्यांचा मुख्य विधानाचा आढावा असा की मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे. ज्यांना इथं रोजगार, व्यवसाय आणि राहणं हवं असेल त्यांनी मराठी शिकावी आणि बोलावी. मी स्वतः घरी स्टाफशी मराठीत बोलतो. मराठी माणसासारखे बोलायचं आहे असं मला वाटतं. भाषा सक्तीकरणासाठी होणारी मारहाण पूर्णपणे चुकीची आहे. मराठीवर राजकारण होऊ नये. गरीब माणसाला मारून काही साध्य होणार नाही. प्रेमाने, आदराने भाषा शिकवावी, सक्तीने नाही. सुनील शेट्टी यांनी स्वतःचं उदाहरण दिलं. ते कर्नाटकचे असूनही मुंबईत मराठीचा आदर करतात. तर सोशल मीडियावरती सुनील शेट्टी यांच्या या विधानाने एक्स पूर्वीचे ट्विटर यावरती धुमाकूळ घातला आहे. सामना ऑनलाईनच्या पोस्टरला 1000हून अधिक व्ह्यू मिळाले आहेत, ज्यात सुनील शेट्टी म्हणाला, मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे असं त्याने म्हटलेलं आहे. तर महाराष्ट्र टाइम्सच्या पोस्टमध्ये मी घरी स्टाफशी मराठीत बोलतो, पण भाषा सक्तीवरून मारहाण चुकीची असा उल्लेख करून सविस्तर बातमी शेअर केली गेली. बहुसंख्य नेटकर यांनी या भूमिकेचं कौतुक केलं. तर संतुलित मत, मराठीचा आदर आणि हिंसा नको असा संदेश देणाऱ्या कमेंटचा पाऊस पडला. काहींनी मात्र हिंदी मुलाखत देण्यावरून टीका केली, पण एकूणच सकारात्मक वातावरण आहे.